बोला काय काय होतं सांगा. हॅलो. हा नमस्कार सगळ्यांना. हा लय दारू पिऊन लय माजले हो मावशी. काय करते गर्दी लय. आमचा दांगुडा राहतो रात दिवस. हो का. तुम्ही तांड्यावर काम म्हणजे त्याच गावाचे का असे फिरस्तीवर असता तुम्ही? चालणारच आहे आम्ही. हो का. आणि ऊस कापणीवाले आहेत का तुम्ही? हा ऊस कापणीवालेच आहे आम्ही. हो का. आणि कोणतं गाव आहे मला सांगा? आंबेवडगाव 2 नंबर तांडा. आंबेवडगाव 2 नंबर तांडा. पिंपळगाव काय? हरिहर पोलीस स्टेशन. पिंपळगाव हरिहर पोलीस स्टेशन. बरं खूप म्हणजे तिथं दारू विकली जाते का पितात खूप? विकली जाते खूप विकली जाते. विकली जाते. दोन्ही तांड्यात विकताय. लय दारू पिऊन धुमा मस्ती करते लोक. किती मार खाऊ ताई. हा तुम्ही बोला. हॅलो. हा हा हा. ताई किती मार खाऊ आम्ही रोज काय करू. ऊस कापू का काम करू मार खाऊ. बापरे खूप वाईट अवस्था आहे खरंच नाही का महिलांची. लय वाईट काय. मी ना तिकडच्या पोलीस स्टेशनला कळवते थोडंसं माझ्या माध्यमातून. हा हा मेहरबानी करून कळवा ताई. हा हा. आणि तुमचं मतदान वगैरे होतं का ताई? हा मतदान कुठे असतं तुमचं? गावात आंबेवडगावलाच. आंबेवडगाव. मग आता तुम्ही मतदान करणार ना. मतदान करताना उमेदवार जो राहील ना जो प्रचारायला येईल त्याला सांगायचं आमच्या दारूचे धंदे बंद करा म्हणा आमच्या इथले तर आम्ही मतदान करू म्हणा. बर का. असाच करू सांगा. जो नवऱ्याला पाजील दारू त्याला आम्ही नक्कीच पाडू असं म्हणायचं. आम्ही जो नवऱ्याला दारू पाजेल त्याला आम्ही मतदान करणार नाही म्हणा. दारूचे धंदे बंद करा असं सांगायचं. पोरेसना लग्न नाही शिक्षण नाही असा दारू पाणीवाला काय करू आम्ही. हा ना. पलता हाल आहेत बायास. सरकार ध्यान देत नाही अजिबात. दारू पाडणाऱ्यावर काहीच कारवाया होतीच नाही. कारवाया होतीच नाही. ध्यान देत सरकार गरीब लोकांवर काहीच नाही ध्यान देत. काहीच ध्यान देत नाही. ही खूप वाईट अवस्था आहे बेटा. बायास नाही बेटा लोकेच नाही. जर गरीब ना हाल आहेत खूप. या बर काम करू.